नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवण्यात आलंय। माजी मंत्री सुनील केदार या बँकेचे तत्कालीन अध्यक्ष होते। नागपूर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निर्णय दिलाय, तर केदार यांच्यासह केतन शेठ, अशोक चौधरी यांनाही दोषी ठरवण्यात आलेला आहे। एकूण 6 जणांना दोषी मानलेलं आहे, तर इतर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी घडामोड, नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवण्यात आलंय। दरम्यान हे सगळं प्रकरण काय आपण सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 1999 साली सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। बँकेत असलेली रक्कम परस्पर शेअर्समध्ये गुंतवण्यात आली। खासगी कंपनीच्या सहाय्याने कोलकातामधल्या कंपनीच्या शेअर्समध्ये या बँकेची परवानगी न घेता रक्कम दुसरीकडे गुंतवण्यात आली। नियमाचं उल्लंघन करत रक्कम गुंतवण्यात आली, तर खासगी कंपनी दिवाळखोरीमध्ये निघाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेत ठेवलेले पैसेही बुडाले। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सुनील काळे देत आहेत। सुनील, अतिशय मोठी घडामोड म्हणावी लागेल नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आता सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवण्यात आले। काय अधिकचे अपडेट्स आहेत? निश्चितच, कारण की ही जी बँक आहे या बँकेचे अध्यक्ष सुनील केदार आणि काँग्रेसचे मंत्री होते, तत्कालीन मंत्री होते। त्याचबरोबर काँग्रेसच्या विदर्भातलं एक मोठं नाव मानलं जातं आणि जवळपास 2001 दरम्यान आणि 2 दरम्यान अशा पद्धतीने 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे जे आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली होती, पण त्याची कुठलीही नोंद दिसून येत नाही आणि ही रोख जे आहे 125 कोटी त्यावेळची त्या संदर्भातली ही सुनावणी होती आणि गेल्या काही दिवसांपासून हा निकाल कधी लागणार या संदर्भातली चर्चा सुरू होती। पण आज अखेर सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवलेलं आहे। आता त्यांना न्यायालय काय शिक्षा सुनावतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती, त्याच पद्धतीनं सुनील केदार यांना शिक्षा दिल्यानंतर त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण की त्याला जर जामीन मिळाला नाही तशा पद्धतीने कारवाई सुद्धा होऊ शकते। नक्की सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।